आपणा सर्वांचं भगवद्गीतेच्या 27व्या भागामध्ये स्वागत करतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने आपला सत्संग होतोय आणि आपण माऊलींचेच आभार मानले पाहिजे आणि त्यांची कृपा आपल्यावर अशीच राहायला पाहिजे अशा पण त्यांना सतत प्रार्थना पण केली पाहिजे. ते प्रवचन त्यांच्यामुळे आपल्याला ऐकायला मिळालं आणि प्रवचन आपल्या रोमारोमामध्ये भिनलं म्हणजे ते बरोबर आपल्या वागण्या बोलण्यामध्ये येतं आणि वागण्या बोलण्यामध्ये आलं म्हणजेच आपली कर्म चांगली होतात आणि कर्म चांगली झाली म्हणजे भविष्य आपोआपच चांगलं होतं. मग त्याच्याकरता काही करायला लागत नाही, कारण वर्तमान काळ चांगला जगला की भविष्य काळ आपोआपच चांगला होतो. आता आपण जे पहिल्या भागापासून जे आतापर्यंत 26 भागामध्ये पाहिलंय त्याचं थोडक्यात मी तुम्हाला विवेचन करतो. पहिल्यांदा जे महाभारताचं जे युद्ध झालं त्याच्यामध्ये अर्जुनाला जो विषाद त्याच्या मनामध्ये निर्माण झाला की काका, पुतणे, भाऊ, सगळे सोयरे यांना मारून मी जर राज्य मिळवलं तर त्याचा काय उपयोग आहे. आणि त्यांनी या मोहापासून दूर व्हावं त्याच्याकरता भगवंतांनी त्याला उपदेश करायला सुरुवात केली. जेव्हा भगवंत उपदेश करतात त्याला गीता म्हणतात, ते भगवद्गीता आहे. तर या भगवद्गीतेमध्ये कृष्ण त्याला असं सांगतात की तू ह्या मोह सोड आणि प्रत्यक्ष कर्म कर. आणि मग अर्जुनाने त्यांना बरेच प्रश्न विचारले आणि त्याच्या प्रश्नांना उत्तर देताना भगवंतांनी त्याला दोन योग सांगितले. ज्ञानयोग सांगितला परमेश्वराच्या प्राप्ती करता, दुसरा एक कर्मयोग सांगितला. हे दोन योग का त्यांनी सांगितले? जेव्हा मनुष्य एक जीव किंवा एक आत्मा 84 योनी फिरून मनुष्य जन्मामध्ये येतो तर मनुष्य जन्माचं मुख्य ध्येय असतं मोक्ष मिळवणं. आणि मोक्ष मिळवण्याकरता दोन मार्ग सांगितले, एक कर्मयोग सांगितलाय आणि दुसरा ज्ञानयोग सांगितलाय. ज्ञानयोग म्हणजे काय की भक्ती मार्ग, म्हणजे परमेश्वरावरती प्रेम करणे, त्याच्या प्रेमामध्ये जखडून जाणे, प्रेमातच त्याच्या राहणे या भक्तियोग म्हणतात. आणि भक्तियोगामध्ये मग ज्ञान आलं, कीर्तन आलं, नंतर भजन आलं, नंतर नामस्मरण आलं आणि त्यातलाच पुढचा एक भाग म्हणजे ज्ञानयोगामध्ये म्हणजे जे तुम्ही आम्ही सगळे करतो ती ध्यान धारणा आली. ही जी ध्यान साधना पण त्यांनी त्याला सांगितली आणि असं केलं तर तुला परमेश्वराची प्राप्ती होईल म्हणजेच मोक्ष मिळेल असं त्यांनी त्याला सांगितलं. पुढे त्यांनी त्याला एक निष्काम कर्मयोग सांगितला, म्हणजे कर्मफलाची आसक्ती न ठेवता, फळ काय मिळेल याची आसक्ती न ठेवता कर्म करणे, त्याला कर्मयोग म्हणतात. आणि कर्मयोगातला त्यांनी दुसरा एक भाग त्याला असा सांगितला की करते पण जे आहे की मी कर्म करतो मी कर्म करतो असं न म्हणता परमेश्वर माझ्याकडून करून घेतो, म्हणजे करते पण परमेश्वराला द्यावं हे भगवंताने त्याला समजून सांगितलं. आणि समजून सांगताना त्यांनी अनेक श्लोक रचले आणि त्या अनेक श्लोकांचं त्याला उदाहरणासहित भगवंतांनी त्याला समजून सांगितलं. आणि जे दैनंदिन जीवनामध्ये आपण सूर्य, चंद्र, पाऊस, नद्या, पाणी किंवा जेवण, आहार हे सगळं काही जे आपण जीवनामध्ये बघत असतो त्याचीच त्यांनी त्याला थोडक्यात उदाहरणं समजून सांगितली. आणि मग भगवंत 5व्या अध्यायाच्या शेवटी त्याला असं म्हणाले की ज्ञानयोग जो मार्ग आहे, एक निष्काम कर्मयोग सांगितला, दुसरा ज्ञानयोग सांगितला. की ज्ञानयोगामध्ये कशी माणसाने मार्गक्रमणा करायची असते. म्हणजे ज्ञानयोग करत असताना कर्मयोग तर करायलाच लागतो. कारण कुठलाही माणूस उपाशी राहून काही खाता पिता न करता, आंघोळ पाणी न करता ज्ञानयोग करू शकणार नाही. पण त्याला काही ना काही तर कर्म करायलाच लागणार, उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि परत झोपेतून जाग होईपर्यंत. तर कर्मयोग सांगितल्यानंतर ज्ञानयोगामध्ये कसं पुढे जायचं याचं ते त्याला विवेचन सांग. आणि हा जो असा 6वा अध्याय आहे त्याला आत्मसंयम योग म्हणतात. 6व्या अध्यायाची आता आपण सुरुवात करणार, अतिशय शुभ योग आहे आणि परमेश्वराची कृपा झाली म्हणूनच 5 अध्याय आपण या सत्संगामध्ये सगळेजण टिकून आहोत. तो सत्संग पुढे ऐकावासा आपल्याला वाटतो आहे, हे परमेश्वराच्या कृपेचं प्रत्यक्ष लक्षण आहे. जसा एखाद्या दुष्काळाच्या भागामध्ये लोक आतुरतेने वाट बघतात आणि मग पाऊस योग्य वेळी हवा तितका पडतो, पाहिजे त्यावेळी थांबतो आणि परत येतो. हा जसा भगवंताची कृपा होते तशी ज्ञानेश्वर माऊलींची आपल्यावरती कृपा झालेली. आता आपण प्रत्यक्ष 6व्या भागाला, 6व्या अध्यायाला म्हणजे आत्मसंयम योग, आत्मसंयम योग, आत्म्याचा संयम कसा करायचा आणि जीवनामध्ये संयम कसा पाळायचा
हे आता माऊली आपल्याला सांगणार आहे. प्रत्यक्ष भगवान कृष्णांनी अर्जुनाला सांगितलेला श्लोक सुरू करण्यापूर्वी माऊलींच्या मनामध्ये जे भरून आलेलं आहे, हे बघा प्रसंग कसा आहे की माऊलींचे जे गुरु निवृत्तीनाथ हे बाजूला बसलेले आहेत. माऊली एका खांबाला टेकून बसलेले आहेत आणि माऊलींचेच एक शिष्य सतचिदानंद जे लिहून घेतात माऊलींनी सांगितलं, आणि समोर श्रोतृवर्ग बसला आहे. अशी तुम्ही 14व्या शतकातली, 14व्या पण नाही, 12वा 13वा जेव्हा माऊली झाले, तो काळ आठवा, म्हणजे 700 वर्षापूर्वीचा काळ आठवा, आणि दिवा लावलेला आणि माऊली सांगतायत आणि श्रोते एकचित्ताने ऐकतायत. असा तो प्रसंग. मग त्यांचं मन भरून आलंय. श्लोक सुरू करण्यापूर्वी त्यांना अजून काहीतरी भरभरून बोलायचं, जसं मी तुमच्याशी आता बोलतोय प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी सुरू. तसं माऊली काय बोलले ते विवेचन पहिल्यांदा आपण ऐकलं, आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष भगवान कृष्णाचा श्लोक आणि त्याच्यावरती माऊलींनी लिहिलेल्या ओव्या ह्या आपण ऐकूया. श्री गणेशाय नमः. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, श्रीकृष्ण हठयोगाविषयी जे मत सांगतील ते. हठयोग म्हणजे काय, की ज्ञानयोगाला हठयोग म्हणतात. हठयोगातला एक तो भाग आहे. हं? ते ऐक. देवांनी अर्जुनाला ब्रह्मरसाची मेजवानी केली. नेमकी या क्षणी तुम्ही आम्ही पाहुणे म्हणून सहजपणे पोचलो. म्हणजे भगवान कृष्णाने अर्जुनाला जे सांगितला उपदेश, तो म्हणजे ब्रह्मरसाची मेजवानी. जसं आपण म्हणतो तिखट रस आहे, गोड रस आहे, हे काय म्हणतात की ब्रह्मरसाची मेजवानी. हे जे विपुल ज्ञान त्या निमित्ताने त्याला सांगितलं, म्हणजे आता ब्रह्मरसनाची मेजवानी. या क्षणी तुम्ही आणि आम्ही नेमके पाहुणे म्हणून आलो. म्हणजे कोण? जो संजय धृतराष्ट्राला सांगतोय गीता, जी युद्धभूमीवर चालू आहे, आणि त्याला व्यासाने जी दिव्य दृष्टी दिली होती, हा, त्या दिव्य दृष्टीने ते बघू शकतो. आता तर अलीकडे व्हिडिओ आहे, जसं आपण आता झूम वरती बघतो, पण त्या काळी हे तंत्रज्ञान नव्हतं, किंवा असेल त्याला त्यांनी दिव्य दृष्टी म्हटलं असेल, आपण असं समजूया. पुढे ते म्हणतात, आमच्या भाग्याची थोरवी अशी आहे की ताणलेल्यांनी पाणी म्हणून प्राशन करावे, आणि रुची घेऊन पाहिल्यास ते प्रत्यक्ष अमृत आहे त्याच्या लक्षात आहे. ते ताणलेला माणूस आहे, त्याला तर पाणी पिण्याची आस आहे, आणि त्याला पाणी दिलं, तो पाणी प्यायला लागतो, आणि त्याच्या असं लक्षात आहे पाणी नसून अमृत आहे. तशी माझी अवस्था झाली असं संजय म्हणतात, की मी फक्त युद्धभूमीवरचं वर्णन करायला तुम्हाला सांगण्याकरता इथे बसलो होतो, पण प्रत्यक्ष मला भगवान कृष्णांनी, जे विष्णूंचा अवतार आहे, त्यांनी मला हा जो योग अर्जुनाला सांगितला, तो मी तुम्हाला सांगायला लागलो, तर मलाच मेजवानी मिळाली, अमृताची मेजवानी मिळाली, असं ते म्हणतात. तसंच आज व मला तुम्हाला हे झाले आहे. हे ब्रह्मज्ञान मिळवण्याचा संभव नसताना आज अनायास ते आपल्याला प्राप्त झाले आहे. तेव्हा धृतराष्ट्राने म्हटले, धृतराष्ट्र काय म्हणतात, मी तुला हे विचारलं नव्हतं, तुझ्या मनातले भाव मी तुला विचारले नव्हते, तुला अमृत, तू तिथे काय घडले ते मला सांग. हं. धृतराष्ट्राच्या या बोलण्याने संजयला त्यांच्या अंतःकरणातील भाव पाहिले. मी संजयला असं लक्षात आलं की मी एवढं चांगलं बोलतो, पण धृतराष्ट्राला ते काय ऐकायचं नाही. धृतराष्ट्र त्यावेळी राजा होता, त्याला ऐकायचं नाहीये. हं. धृतराष्ट्राच्या डोक्यात पुत्र स्नेहाचे विचार घोळत आहेत. धृतराष्ट्राच्या मनामध्ये त्याचा जो पुत्र आहे दुर्योधन, आणि त्याचे जे इतर भाऊ आहे 99, त्यांचं काय झालं असेल, भूमीवरती काय घडणार, याची त्याला काळजी लागून राहिली. ते जिंकतात की हारतात, आजचा युद्धाचा प्रसंग कसं आहे, त्याच्या डोक्यामध्ये विचार आहे. हे संजयच्या मनामध्ये असं आलं की धृतराष्ट्राच्या डोक्यात वेगळे, आता आपण न बोललेलं बरं. पुढे ते काय म्हणतात, हे लक्षात घेऊन संजयला हसू आले, व तो मनात म्हणाला, महाराष्ट्र धृतराष्ट्र पुत्र मोहाने वाया गेला आहे. वास्तविक यावेळी कृष्ण अर्जुन संवाद फार चांगले आहेत. यावेळी खरं कृष्ण अर्जुनाचा संवाद ऐकायला पाहिजे, त्या ऐकण्याची मेजवानी आपण घ्यायला पाहिजे. परंतु धृतराष्ट्राला प्रतिपादन गोड कसे लागणार, त्याला गोड लागणार नाही. जन्मताच आंधळा असलेला उजेड कसा दिसेल, जो जन्मताच अंध आहे त्याला उजेड कसा दिसेल. असं जीवनामध्ये घडतं. आपण बघतो, एखाद्याच्या घरी आपण जातो आणि आपल्याला काहीतरी चांगलं कळलेलं असतं, आपली इच्छा असते अरे त्याला आपण हे सांगावं, पण समोरच्याचा ऐकण्याचा मूड नसतो, तो अजिबातच ऐका, आणि तो आपल्याबद्दल गैरसमज करून घेतो. माझ्याकडे एकदा बिर्ला पेपर मिलचे एक मॅनेजर मुंबईहून आले, आणि त्यांनी येण्यापूर्वी मला कळवलं होतं की त्र्यंबकेश्वरला आपण जाऊया. आमची बिझनेस मीटिंग होती, आणि त्यांचे अजून एक मित्र त्यांच्या बरोबर होते. ते म्हणाले मला त्र्यंबकेश्वरला घेऊन जा, मला दर्शन करायचं.
नाशिकमध्ये जर कोणी संत असेल तर त्यांचं पण मला दर्शन करायचं. मी म्हटलं बघूया काय योग येतो आणि मग मी त्यांना घेऊन त्र्यंबकेश्वरला गेलो आणि त्र्यंबकेश्वर आम्ही आल्यावर नाशिकला जेवण केलं. तर ते मला सांगत होते, माझ्यापेक्षा बरेच वयस्कर होते ते गृहस्थ. ते मला म्हणाले, की माझा जो मुलगा आहे घाटकोपरला राहायचे. मुलगा आणि सुनेला त्यांचं उत्पन्न वाढावं, त्यांचा व्यवसाय टिकावा. म्हणून माझा जो अनुभव तो मी त्यांना सांगायचा प्रयत्न करतो. मी त्यांचं हित करायचा प्रयत्न करतो, पण त्याचा ते वेगळाच अर्थ काढतात मला. ठीक आहे, त्याचा वेगळाच अर्थ काढतात म्हणे. बघ म्हणे असं होतंय म्हणे करा. मी म्हटलं असं होत असतं म्हटलं तर दुर्लक्ष करा म्हटलं. साहेब काय करता म्हटलं. ते म्हणे पण मी तुला सांगतो, आता मी त्याच्याशी वयाने बराच लागतो. मला मी तुला सांगतो, माझी सासरी गेलेली मुलगी ज्यावेळी माहेरी येते ना अधूनमधून, तेव्हा आमच्या घरामध्ये दिवाळी असते म्हणून. प्रत्यक्ष दिवाळीचा सण असेल तरी दिवाळी असते म्हणून. आणि हे सगळ्या घरांमध्ये असं बरं का, मुली फार जीव लावतात आईला, वडिलांना. आणि त्या ज्यावेळी घरी येतात ना, ते घर असं आनंदाने फुलून जातं. अशा प्रत्येक घरांमध्ये मी प्रत्यक्ष बघतोय, प्रत्यक्षामध्ये असं आहे. पण असं ज्यावेळी होतं ना, आपण एखादं हित करायला लागतो आणि त्याच्या लक्षात येत नाही, त्याला असं वाटतं की आता आपण त्याला आगाऊ सल्ला देतो. अशा वेळी आपण मौन पाळावं. त्याची मनाची ती अवस्था तयार झाली ना, की परत आपल्याला संधी मिळते त्याला बोलायची. नाहीतर काय, पालथ्या घड्यावरती पाणी असं होणार. ते पाणी घड्यामध्ये जाणारच नाही. आपण थोडं थांबून घ्यायला पाहिजे. पुढे संजय असं म्हणतात, "उघड बोलावे, तर हा तात्काळ माझ्याविषयी रोष धरेल." हं. म्हणून संजय उघड बोलण्यास व्याला. कारण धृतराष्ट्र राजा होता. उघड बोलण्यास व्हायला. परंतु आपल्याला श्रीकृष्ण अर्जुन यांचा संवाद ऐकण्याची संधी प्राप्त झाली. म्हणून तो मनात अतिशय संतुष्ट झाला. म्हणून तो चला या निमित्ताने मला किती चांगलं ऐकायला मिळतंय. मग तुम्ही कल्पना करा 5,000-6,000 वर्षापूर्वी तो संवाद झाला आणि अजूनही तो टिकून आहे. अजूनही जगभरामध्ये लोक तो ऐकतात आणि लोक म्हणतात, "किती चांगलं तुम्ही आम्हाला ऐकू घातलंय." याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये बदल झालाय. म्हणजे परमेश्वराने ते युद्धाचा प्रसंग पाहून ती गीता सांगितली, तो उपदेश केला आणि तो उपदेश साऱ्या पृथ्वीवरच्या लोकांकरता होता हे तुम्ही लक्षात घ्या. तर जाती, धर्म हा भेद नव्हता आणि तसं नसल्यामुळेच तो आजही टिकून आहे हे तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा सत्य आपण सांगतो आणि सत्य सांगतो, सत्याला स्वतःच एक असं सौंदर्य असतं. सत्याचं सौंदर्य वर्णन नाही करायला लागत. तसं एका आईला तिचं तान्हं मूल हे ज्यावेळी दूध मागतं, त्याचे हावभाव तिला कळतात, तर तिला आपोआप दुधाचा पाना फुटतो. ती त्याला जवळ घेते पदराखाली आणि त्याला दूध प्यायला लागतं. आणि ते पण आईशी लगड करताना पाना प्यायला लागतं. हे जे प्रेमाचं जे वात्सल्य असतं वर्णन नाही करता ते प्रेमच असतं. तसं ही जी गीता आहे, ही पृथ्वीवासियांकरता परमेश्वराने प्रत्यक्ष त्यावेळी सांगितली. असं म्हणतात, की युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर त्यांना राज्य पण मिळालं आणि मग पांडवांनी अनेक वर्ष राज्य केलं आणि अतिशय चांगलं राज्य युधिष्ठिराने केलं आणि तो एक चांगला राजा समजला गेला. तर एकदा अर्जुन भगवान कृष्णांना म्हणाला, "तू युद्धाच्या प्रसंगी मला गीता सांगितली, मी ऐकली, मला समजली. त्याप्रमाणे वागलो पण म्हणाले. पण आता परत एकदा सांग." त्यावेळी फार घाई होती माझी. कृष्ण म्हणाला, "त्यावेळी जे बोलून गेलं ते बोलून गेलं. आता कसं काय बोलू मग?" तो म्हणे, "परत सांग." तो म्हणे, "मला काही सांगता येणार नाही म्हणे आता." म्हणे, "परत सांग म्हणे. मी तुझा सखा आहे, तुझा नातेवाईक आहे वगैरे वगैरे." मग कृष्णाने परत त्याला सांगायचा प्रयत्न केला. ती पण गीता आहे. पण ती गीता तेवढी प्रसिद्ध नाहीये. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळी सिद्धपुरुष बोलतात ना, त्यावेळी आपण ते ऐकून घ्यावं. ते असं सहजतेने असतं. आलं का लक्षात? इतक्या सहजतेने असत. ते बऱ्याच वेळा मौन पाळतील. गुरु मौनम शिष्यम व्याख्यानम असा एक श्लोक आहे. ते गुरूंचं मौन आहे शिष्याकरता बऱ्याच वेळा व्याख्यान असतं. आलं का लक्षात? गुरूंचं उष्टान्न जे असतं, ते गुरूंनी एखादा पदार्थ खाल्ला आणि तो उरला ताटात. तो खायला मिळणं हे फार भाग्याचं असतं मी तुम्हाला सांगतो. आणि माझ्या गुरूंकडे मी एकदा असा गेलो होतो आणि ते मला म्हणे, "थांब आपण चहा पिऊ" म्हणाले. ते एकटेच राहायचे. मग त्यांनी त्यांच्या त्या घरात काम करणाऱ्या बाईला सांगितलं, "आप चाय 2 चाय बना." मग ती चहा घेऊन आली. मग आम्ही दोघांनी चहा पिला. तर ती बाई चहा पिऊन झाल्यावरती ती आमचा चहा पीत असेपर्यंत तिचं काम संपलं म्हणून ती निघून गेली.
मग मी त्या दोन्ही बशा उचलल्या आणि आतमध्ये गेलो त्यांच्या किचन मध्ये, आणि त्यांच्या कपामध्ये थोडासा चहा शिल्लक होता आणि मी तो चहा पिऊन घेतला बरं का. तुम्ही का पिला ते मला काही माहिती नाही त्यावेळी. मी सहज त्यांनी तो चहा पिला आणि मग ते चहा आणि बशी ते पावडर घेऊन मी घासून पुसून ठेवून दिली बरं का. आता मी कारखान्याचा मालक होतो, 250 लोक माझ्या हाताखाली काम करत होते, मला एक समाजामध्ये वेगळी प्रतिष्ठा होती. हे माझ्या काही डोक्यामध्ये नव्हतं त्या, ते मी साफ विसरलेलो होतो. मला माझे गुरु दिसत होते, त्या बशा दिसत होत्या, मी सगळं ते साफसूफ करून व्यवस्थित लावून ठेवलं ते. आता लावून ठेवल्यावरती काय झालं, मग मी आलो आणि मग मी गुरूंच्या समवेत बसलो आणि मग आम्ही ज्या विषयावर बोलणार होतो ते सांगणार होतो असं आमचं चालू झालं. पुढे मला परमेश्वराची प्राप्ती झाल्यानंतर मी गुरुगीता वाचायला घेतली. तोपर्यंत मला गुरुगीता काय मला माहीतच नव्हतं. आणि मग मी गुरुगीतेमध्ये सगळं लिहिलेलं आहे, की गुरूंचं उष्टान्न जर खायला मिळालं ते फार भाग्याचं लक्षण असतं. आणि माझ्या गुरूंचे गुरु म्हणजे गुरुमाई स्वामी चिदविलासानंद, त्यांचे गुरु म्हणजे स्वामी मुक्तानंद, आणि त्यांचे गुरु म्हणजे भगवान नित्यानंद. तर भगवान नित्यानंद गणेशपुरीला इथे राहायचे कैलास बिल्डिंग मध्ये. तर यांची इच्छा असायची स्वामी मुक्तानंदांची की त्यांचं उष्टान्न खायला मिळावं. परंतु ते काही त्यांना कधी योगच येऊ द्यायचे. मग हे काय करायचे, त्यांच्या मोरीतून जे सांडपाणी बाहेर जातं त्याच्यात जे भाताचे शीतकण दिसतील ते शोधायचे, असं त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं आहे स्वामी मुक्तानंदांनी, की मी शोधायचो म्हणाले. मी किती त्याचं महत्व आहे तुम्ही सांगा, मी तुम्हाला सांगतो. असं त्यांनी, तुम्ही जर गणेशपुरीला गेलात तर तुम्ही एक पुस्तक जरूर घ्या. ते स्वामी मुक्तानंदांनी लोणावळ्याला जाऊन लिहिलेलं आहे आराम करत असताना. ते लोणावळ्याला गेले, ते योजना असते परमेश्वराच्या, थंड हवेच्या ठिकाणी गेलं आणि त्यांच्याकडून त्या ग्रंथाची रचना व्हावी, चितशक्ती विलास त्या पुस्तकाचं नाव आहे. तुम्ही जरूर वाचा ते. मी तर सगळी मला परमेश्वराची प्राप्ती झाल्यानंतरच गुरु परंपरेतलं मला वाचायला मिळालं. मी इतका तल्लीन झालो होतो की गुरु आणि मी मला काही दिसतच नव्हतं त्यावेळी. मी गुरुमय होऊन गेलेलो होतो खरं सांगायचं. तर ते नाशिकमध्ये पण एक पुस्तक उपलब्ध आहे. शरद पवार नावाचे एक गृहस्थ आहेत, एच एल मध्ये सर्व्हिसला होते, रिटायर्ड झाले ते नाशिकमध्ये ते राहतात. त्यांच्या घरी गुरुमाईंचा मोठा फोटो लावलेला आहे. फार त्यांच्या घरातलं वातावरण फार भक्तिमय आहे. आणि गणेशपुरीच्या आश्रमामध्ये ज्या वस्तू विकल्या जातात त्या इथे पण विकायची व्यवस्था त्यांनी केलेली नाशिकमध्ये. तुम्हाला तिथे पण ती पुस्तकं गुरुमाईंची प्रवचने मिळू शकते आणि तुम्ही ते वाचू शकता. जमलं तर माझ्याकडून नंबर घ्या त्यांचा आणि बघा तुम्ही. तर असं त्याचं वैशिष्ट्य असतं. कुठून विषय सुरू झाला मला आठवत नाही बोलण्यामध्ये. तर हे असं म्हणजे सिद्धपुरुष ज्यावेळी बोलतात त्यावेळी ते बोलून जातात, त्यावेळी ते आपोआप होतं. आणि ते तसं होतं. एखाद्याला हा प्रसाद मिळायचा असेल तर घटना घडून येतात आणि त्या घटना आपोआप घडतात. त्या दैवी लीला असतात परमेश्वराच्या. आणि परमेश्वर ते इतक्या सहजतेने बेमामलून प्रणय करून घेतो की त्याच्या लीला जेव्हा आपल्याला कळतात त्यावेळी आपल्याला वाटतं अरे असं कसं काय घडावं, त्याची ही योजना असते. आता पुढे जाऊया आपण. त्या आनंदाच्या तृप्तीने आपल्या मनातील अभिप्राय संजय आता मोठ्या संधीने मोठ्या श्रद्धेने धृतराष्ट्राला बोले. गीता ग्रंथातील 6वा अध्याय, 6वा अध्याय म्हणजे महत्वाचे तत्व निरूपणाचा प्रसंग. जसे क्षीरसागराचे मंथन करून सर्व रत्नांचे सार म्हणून अमृताची प्राप्ती केली. आता माऊली काय म्हणतात की गीता हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथातला हा जो 6वा अध्याय आहे हा तत्व जे आहे त्याचं सार आहे. हा फार महत्वाचा अध्याय ते सांगतात. जसं सागराचं मंथन देवांनी आणि दैत्यांनी केलं, त्याच्यातून अनेक रत्न निर्माण झाले. त्यातलं सगळ्यात विशेष रत्न काय होतं तर अमृत. तसं गीतेतलं जर सार काय असेल तर हा 6व्या अध्याय असं माऊली सांगतात. तर माऊली पुढे काय म्हणतात, त्याप्रमाणे 6व्या अध्याय म्हणजे गीता अर्थाचे सार आहे. गीता अर्थाचे सार आहे किंवा आत्म परमात्म रूपी, आत्मा आणि परमात्मा, आत्म परमात्मा रूपी विचार सागराचे पहिलं तीरच आहे. आत्मा आणि परमात्मा यांची जी नदी आहे मेघना, त्याचं ते पहिलं तीर आहे असं ते सांगतात. बघा त्यांना काय काय शब्दांचे गुमारे फुटतायत. त्यांचे गुरुच त्यांच्या बाजूला बसले आहेत, ते गुमारे फुटणार नाही का तुम्ही सांगा. हं. आणि अष्टांग योगाच्या संपत्तीचे उघडलेले भांडारच आहे. अष्टांग योग जो आहे
त्याच्या संपत्तीचे भांडार उघडले तुमच्या समोर या 6व्या अध्यायात. तर अष्टांग योग काय आहे? तुमच्यापैकी बहुतेकांनी तो ऐकला असेल अनेक वेळा. तो पुढे याच्यामध्ये येईल त्यावेळी त्याच्यावर सविस्तर बोलणं आपोआपच होईल. ते आपण बोलूच. जे आदिमायाचे विश्रांती स्थान आहे. आदिमाया जी आहे जिला सप्तशृंगी म्हणतो आपण देवी, ती आदिमाया जिने सारी सृष्टी निर्माण केली, त्या आदिमायाचे विश्रांती स्थान आहे हा 6व्या अध्याय. ज्याचे वर्णन करताना वेद मुक होतात. वेद जे आहे तिचं वर्णन करताना मुक होतात, त्यांना शब्द सुचत नाही. हा, तिथून गीतारूपी लतेच्या स्वरूपाला अंकुर फुटतो. तिथून ही गीता रूपी जी लता आहे तिला अंकुर फुटतो, ती सुरू होते असं ते सांगतात. आणि खरंय बर का, हा जो अष्टांग योगाचा मार्ग हा जो 6व्या अध्यायामध्ये सांगितला आहे, हा जर आपण पालन केला तर खरोखर आपल्याला जीवनामध्ये तसे अनुभव येतात आणि प्रत्यक्षामध्ये तशा घटना आपल्या जीवनामध्ये घडून येतात. म्हणजे याच्यामध्ये इतकं काही आहे या ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये, ते आपण आपल्या हृदयाचे कान करून ऐकायला पाहिजे. जणू काही परमेश्वराने आज आपल्याला ऐकण्याची मोठी संधीच दिली आहे, असं समजून उमजून आपण ते ऐकावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आता पुढे ते काय म्हणतात, तो 6वा अध्याय साहित्यातील ललितपूर्ण रसअलंकारांनी चांगल्या प्रकारे सांगितला. साहित्यामध्ये जे रस अलंकार आहे ते सगळे मी वापरीन, विविध कोट्या मी वापरेन आणि तुम्हाला मी तो समजून सांगेल असं माऊली सांगतात. म्हणून मनपूर्वक ऐकावा, तुम्ही मनपूर्वक ऐका असं ते समोरच्या श्रोत्यांना सांगतात. माझे शब्द मराठी असले तरी सहजपणाने कौतुकाने अमृतालाही आव्हान देऊन जिंकतील अशी अक्षर रचना मी रसिकांसाठी करतो. ते काय म्हणतात, माझे हे शब्द जरी मराठी असले तर त्या काळी यादवांचा काळ चालू होता. दौलताबादला यादवांचे जे राज्य होतं ते चालू होतं आणि त्यांनी मराठीला उचलून धरलं होतं. तर माझे शब्द मराठी जरी असले माऊली म्हणतात तरी ते मी अशा काही रीतीने त्यांना रसंकलार करून तुम्हाला सांगेन की तुमचे कानाचं पेरणं, कान तुमचं ऐकून ऐकून हे होतील इतकं मी ते तुमच्याकरता अक्षरांची रचना करेल, रसिकांना मी मोहून टाकेन असं माऊली म्हणतात. ज्याच्या मृदूपणाच्या तुलनेने सप्तसुरापासून निर्माण होणाऱ्या नादलहरींचा मृदूपणा कमी प्रतीचा वाटेल. म्हणजे आपण जेवढे एखादं संगीत ऐकतो, एखादा नाद ऐकतो, ते आपल्याला ऐकावंसं वाटतं. त्याचा मृदूपणा जो आहे नादांचा तो देखील माझ्या शब्दांपुढे फिका पडेल असं ते सांगतात. त्या सहजतेने मी शब्द वापरेन. म्हणजे बघा त्यांच्यामध्ये किती आत्मविश्वास आहे माऊलींमध्ये, ज्ञानेश्वर माऊलींमध्ये. श्रोत्यांनी खिळून बसावं, त्यांनी ऐकावं, त्यांच्या मनामध्ये रुची निर्माण व्हावी, त्यांच्या शरीराचे जणू सारे कान व्हावे आणि त्यांच्यात अफाट गोडी निर्माण व्हावी म्हणून माऊली एक 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 शब्द असा मोजून मापून तोलून वापरतात हे तुम्ही लक्षात घ्या. अजून तर प्रत्यक्षात त्यांनी सुरुवात केलीच नाही गीतेला, त्याच्या अगोदर ते शब्दांनी भुलवतायत कोणाला, रसिकांना. ते तुम्ही कल्पना करा त्यावेळी ते किती भाग्यवान रसिक असतील. श्रीरामपूर मध्ये जिथे घटना घडली त्या गावामध्ये किती भाग्यवान असतील तुम्ही लक्षात घ्या. यांच्या रसाळपणाची महती अशी आहे, त्यावर लुब्ध होऊन कानांनाही जिभा फुटते. इतकं रसाळ आहे की कानांना देखील जीभ फुटेल. हे कान जे आहे त्यांना देखील जिभा तयार होतील आणि माझे जे शब्द रस आहे तुम्ही ते चाखाल असं ते म्हणतात. आणि इंद्रियांमध्ये रसाळपणाच्या हाकावरून कल सुरू होईल. हे सगळीकडे सगळे जे इंद्रिय आहे, कोणता रस म्हणजे कानांना ऐकण्याचा रस हवा असतो, डोळ्यांना बघण्याचा रस हवा असतो, जिभेला चाखण्याचा रस हवा असतो, या त्वचेला स्पर्श रस हवा असतो, पण यांच्यामध्ये कलह सुरू होईल. ते म्हणता आम्ही सगळ्या शरीराला साऱ्या इंद्रियांना कान फुटलेत अशी तुमची अवस्था होऊन जाईल असं काही मी तुम्हाला सांगेन असं माऊली म्हणताय. वास्तविक शब्द हा श्रवण इंद्रियांचा स्वभावता विषय आहे. श्रवण इंद्रिय म्हणजे कान, यांचा शब्द स्वभावता त्यांचाच हक्क येतो कुठलेही शब्द ऐकण्याचा. परंतु जिव्हा म्हणजे जिव्हा ही विषयातील रसही माझी मालकी आहे. तर जीभ काय म्हणते की बोलणंही माझी मालकी आहे. नाकाला शब्दातील सुगंधाचा अनुभव आहे. नाकाला असं तुमच्या जाणवेल की शब्दामधून सुगंध निर्माण होईल आणि तो नाकाला अनुभवायला मिळेल, असे माझे शब्द असतील असं माऊली म्हणतात.
तर मराठी भाषेतील घाणेंद्रियांचा विषय होता. हं. आणि नवल असे की बोलत असताना ओवीतील सुंदर रेखीव शब्दचित्रांची ओळ पाहून डोळ्यांना असे समाधान लाभेल की ते म्हणतील इतर लावण्याची खाणच उघडते. म्हणजे मी जे शब्द टाकेल त्या शब्दांचा आकार उकार त्याचं जे लावण्य पाहून डोळे म्हणतील की असं आम्ही लावण्याची खाणच बघतोय. असं माझ्या शब्दांमध्ये जादू असेल असं ते म्हणतात. ज्यावेळी संपूर्ण पद रचले जाईल, त्यावेळी संपूर्ण पद रचेल, हा, तेव्हा श्रोत्यांचे मन धाव घेऊ लागेल. श्रोत्यांचं मन धाव घेऊ लागेल. हं. आणि आपल्या दोन्ही बाहूंनी शब्दांना आलिंगन देण्यासाठी आतुर होईल. तर तुमचं मन असं म्हणेल की शब्द तुमच्याकडे येतील तर तुम्ही आतुरतेने त्यांना मिठी मारायला लागाल. असा मला आत्मविश्वास आहे असं माऊली सांगतायत. किती कमी वय त्यांचं, त्याचं 15-16 वय. आणि त्या वयामध्ये ही जी प्रतिभा, म्हणजे परमात्मा त्यांच्या शरीरामध्ये जो ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर फुलला आहे, उमलला आहे. काय उमलला असेल तुम्ही सांगा. जसं एखादी गृहिणी आपल्या घराच्या अंगण झाडते, नंतर ते सारवते, ते वाळल्यानंतर सगळं चित्त एकाग्र करून रांगोळी काढते, कोणी पाहुणे येणार आहे म्हणून किंवा सण आहे म्हणून. आणि मी घरी येणारा प्रत्येक माणसाला माहिती आहे त्या घरी आपल्याला काही अन्नपदार्थ खायला मिळणार आहे, मेजवानी मिळणार आहे. तो घरात घुसतो आणि घरात घुसण्यापूर्वी त्या रांगोळीच्या इथे अडकून पडतो आणि तो म्हणतो, अरे काय सुंदर रांगोळी काढली. त्यातल्या पाकळ्या, पानं, फुलं इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे. त्याचं वर्णन करताना त्याला शब्द फुटत नाही. डोळे पण त्याचे अतिशय ते पाहून, ते लावण्य पाहून त्याला काय करावं सुचत नाही आणि आपण जेवायला आले हेच तो विसरून जातो. अशी अवस्था तुमच्या सगळ्यांची होणार आहे असं माऊली म्हणताय. आलं का लक्षात? हे माऊलींना सांगायचंय. अशा प्रकारे सर्व इंद्रिय आपल्या स्वभावानुसार शब्दावर झडप घालते. त्यांचे समान भावाने रंजन करणारा, ज्याप्रमाणे सूर्य एकटा असला तरी सर्व जगाला चेतना देतो. म्हणजे ते काय सांगतात की मी जे शब्द फेकणार आहे ते शब्द सर्व इंद्रियांचं मनोरंजन करतात. जनरली शब्द आपण ऐकतो तर कानांचं मनोरंजन होतं. माऊली काय म्हणतात, डोळ्यांना असूया वाटू देणार नाही, नाकाला असूया वाटू देणार नाही, जिभेला असूया वाटू देणार नाही, त्वचेला माझे शब्द असे असतील की तुमच्या सर्व इंद्रियांचं ते समाधान करतील, सगळे इंद्रिय तृप्त होतील. उदाहरण म्हणून ते काय सांगतात की सूर्य एकटा उगवला तरी साऱ्या पृथ्वीला सृष्टीला तो प्रकाशित करतो. एकटा सूर्य पुरेसा असतो, तसे माझे शब्द पुरेसे आहे तुमचं मनोरंजन करायला. असं म्हणतात, या शब्दांचे व्यापकपणही विलक्षण आहे. मर्मज्ञ पंडित त्याचे पठण करतील, त्यातील अभिप्राय जाणून घेतील, तेव्हा त्यांना शब्दामध्ये माऊली असं म्हणतात की पंडित लोक जे आहे ते पण याचं पठण करतील, इतकं ते चांगलं होणार आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये चिंतामणीचे गुण आढळून येतील माझ्या शब्दांना. आता हे पुरे झाले. ते म्हणतात मराठी शब्दाचा स्वच्छ पवित्र ताटात मोक्ष रसाची मिष्टान्ने वाढून ठेवली आहे. ही ग्रंथरचना रूपी मेजवानीची व्यवस्था निष्काम साधू संतांसाठी सेवा म्हणून करीत आहे. ते काय म्हणतात की ही जी काही मेजवानी मी तुम्हाला देतोय सत्संगाची, हे जे काय मी ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेचा अर्थ तुम्हाला सांगतोय, मला तर कळलं मी का करतोय, तर साधू संतांची सेवा व्हावी म्हणून मी करतो. बघा त्यांच्या मनाचा मोठेपणा किती आहे. आता नित्य नव्या असणाऱ्या आत्मप्रभेची समाई करून त्या प्रकाशात जो इंद्रियांना चोरून जेवतो त्या अंतर्मुख अधिकाऱ्यालाच ब्रह्मरसाचे भोजन करतात. कठीण वाक्य उद्गारलं. ते काय म्हणतात की नित्य नव्या असणाऱ्या आत्मप्रभेची समाई. मी ज्ञानेश्वरी कशी नित्य नवीन आहे असं ते का म्हणतात? तुम्ही ज्ञानेश्वरी जर नेहमी नेहमी ऐकली, परत परत ऐकली, तुम्हाला त्याचे वेगवेगळे अर्थ कळतात आणि मग तुम्हाला लक्षात येते की अरे मला वेगळा नवीन अर्थ कळला आहे आणि न कळत आपल्या जीवनामध्ये उतरतो आणि जीवन अतिशय चांगलं होतं. म्हणून माऊली म्हणतात आता नित्य नव्या असणाऱ्या आत्मप्रभेची, आत्म्याची प्रभा याची समयी करून त्या प्रकाशात, त्या समयीच्या प्रकाशात जो इंद्रियांना चोरून जेवतो, म्हणजे इंद्रियांना सांगत नाही, कारण इंद्रिय नेहमी बाहेर भटकतात, त्या परमेश्वराजवळ जाऊ देत नाही. इंद्रियांना चोरून जेवतो त्या अंतर्मुख अधिकाऱ्यालाच ब्रह्मरसाचे भोजन करणार आहे. असा जो अधिकारी शिष्य आहे त्याला ते ब्रह्मरसाचे भोजन करणार. आता याच्यामध्ये तसं पाहिलं तर गूढ संदेश काय संदेश आहे
की जो कोणी आपल्या गुरूंचा ऐकतो, इंद्रियांवरती नियंत्रण ठेवतो आणि कुठली तक्रार न सांगता याला वेळ गेला, त्याला वेळ गेला, अमुक झालं, तमुक झालं, सिनेमा पाहिला, सिरियल पाहिल्या, स्वयंपाकात रमले, नातवांमध्ये रमले, मग हा पाहुणा आला, तो पाहुणा आला, असं इंद्रियांना जे जे वाटेल, सोसायटीतल्या बायकांशी गप्पा मारल्या, ऑफिस मधल्या लोकांशी बोललो आणि मला वेळच मिळाला नाही ध्यान करायला, असं जे सगळे जण कारण सांगतात बरेचसे शिष्य, ते इंद्रियांवरती जो नियंत्रण ठेवेल त्याला वेळही मिळेल साधना करायला आणि साधनेमध्ये मनही लागेल, असा त्याचा खरा अर्थ आहे. असा जो करतो त्याला ब्रह्मरसाची मेजवानी मिळते. अलग लक्षात, हे त्यांना सांगायचं आहे. येथे श्रोत्यांनी सवन इंद्रियांची मदत न घेता केवळ मनाच्या सामर्थ्यानेच विषयाचा भोग घेतला. ते कानाची मदत आपण ऐकायला घेतो, पण तुम्ही मन इतकं एकाग्र करा आणि मनानेच मी सांगतो ती गीता तुम्ही समजून घ्या, असं माऊली तुम्हाला सांगताय. बऱ्याच वेळा काय होतं, आपण एखादा ऐकत असतो, म्हणजे आता जे प्रवचन ऐकतात ते पण, किंवा एखादं काही बघत असतो, पण आपलं मन कुठेतरी दुसरीकडे असतं, अरे हे काम झालंय का, ते झालंय का, असं बऱ्याच वेळा. ते काय म्हणतात, मनाने पण तुम्ही इथे थांबा, नुसतं कानांनी थांबू नका, मनाने पण थांबा, असं ते का वारंवार सांगतायत. हा 6वा अध्याय हा विशेष अध्याय आहे, म्हणून ते तुम्हाला वारंवार वारंवार सांगताय, हे तुम्ही समजून घ्या. आता पुढे ते म्हणतात, शब्दांचे आवरण दूर केले पाहिजे आणि आतील ब्रह्मरूपाला आलिंगन दिले पाहिजे. शब्दांचं आवरण दूर करून आतल्या ब्रह्मरूपाला तुम्ही आलिंगन द्या. मग त्या ब्रह्मरूपाशी एकरूप होऊन अनायसे अक्षय सुखामध्ये रंगून जा. या ब्रह्मरूपामध्ये तुम्ही रंगून जा, इतकं तुम्ही तल्लीनतेने हे ऐका, त्यांना सांगायचं. असे जर श्रोत्यांच्या अंगी कोमल भाव येतील तर तर श्रावणाचे सार्थक होईल. इतका कोमल भाव जर तुमच्यामध्ये आला की मला गीता ऐकायची, मला समजून घ्यायची, मी मनापासून ऐकणार आहे, मी माझ्या हृदयाला आत्म्याला साक्षी ठेवून ऐकणार आहे, माझ्या मनामध्ये मी दुसरे विचार ठेवणार नाही, साऱ्या शरीराचे मी कान करून ऐकणार आहे, असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी तुम्हाला त्याची प्राप्ती होईल, असं ते सांगतात. नाहीतर हे सगळे विवेचन मुक्या माणसाला सांगावे त्याप्रमाणे निरर्थक. तुमचं जर मन दुसरीकडे भटकत असेल तर मुक्या माणसाला जर आपण काही सांगितलं तर जसं ते वाया जातं तसं वाया जाईल, असं ते सांगतात. म्हणून मी पण तुम्हाला परत परत सांगतो की तुम्ही हा जो आपण काही घाट घातलाय, की झूमची मीटिंग अरेंज केली, त्याचं नोटिफिकेशन अगोदर पाठवलंय, मी तुमच्या समोर बसला, तुम्ही घरातल्या लोकांना सांगून बसला, तुम्ही पण घरातल्या लोकांना असं सांगितलेलं आहे की आता आम्ही प्रवचन ऐकायला बसतोय, आम्हाला डिस्टर्ब करू नका. हा जो काय आपण सगळं करून बसलो आहोत ते वाया नसेल जाऊ द्यायचं, तर मनाने तुम्ही याच्यामध्ये एकरूप होऊन ऐका, असं ते सांगताय. हा, आता पुढे ते काय सांगतात ते आपण ऐकूया. ते म्हणतात, परंतु ते असो, आता सर्व श्रोत्यांची कसोटी पाहण्याची काही आवश्यकता नाही, कारण ते स्वभावतः निष्काम असल्यामुळे या विषयाच्या श्रवणाचे ते अधिकारी आहे. ते परत तुमच्यावरती विश्वास ठेवतात. म्हणजे श्रोते कसे आहेत, माझ्या समोर बसले निष्काम आहेत, ते निष्काम म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता ऐकायला बसलेले आहेत आणि मी यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि यांना ते आता मी ऐकायला लावतो, असं ते म्हणतात. पुढे ते म्हणतात, ज्यांनी आत्मसाक्षात्काराच्या गुढीने ऐहिक आणि पौर्लौकिक सुखे त्यावर वळवून टाकले, म्हणतात ते आता आपण ऐकूया. माऊली म्हणतात, ज्यांनी आत्मसाक्षात्काराच्या गोडीने ऐहिक आणि परलौकिक हा सुखे त्यावरून वळवून टाकले, अशा विरक्त ज्ञानी पुरुषांना वाचून पुरुषांना या विषयाची गोडी कळणार नाही. म्हणजे ज्यांनी ऐहिक आणि परलौकिक सोडून हे ऐकायला बसले त्यांना हे कळेल आपोआप, असं त्यांना सांगायचं. ज्याप्रमाणे कावळे चंद्राला ओळखत नाही त्याप्रमाणे विषयासक्त अज्ञ लोकांना ग्रंथ कळणार. कावळा जो असतो त्याला काही चंद्राचं महत्व नसतं, चकोर पक्षाला चंद्राचं आणि चंद्रकिरणांचं महत्व असतं. तसं ज्यांना परमेश्वराची प्राप्ती हवी अशा लोकांना या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं महत्व आहे, आणि ज्यांना ती नकोय, ते नुसते संसारातल्या सुखातच रमलेले आहे, विषय भोगातच रमले, त्यांना या ग्रंथाचा अर्थ कळणार नाही, असं ते म्हणतात. त्याप्रमाणे हा हा ग्रंथ ज्ञानवानाच्या वतनदारीचे गाव आहे आणि अज्ञानी जनाने अनोळखी परगाव आहे. म्हणजे कसं आहे, हा ज्ञानेश्वरींचा ज्ञानेश्वरी ग्रंथ कसा आहे,
ज्यांना ज्ञान मिळवायचं त्यांच्याकरता वतनदारी मिळालेलं गाव आहे. पूर्वीच्या वेळी वतनदारी असायची ना. आणि ज्याला यात आवड नाही, रस नाही, त्याच्याकरता ते अनोळखी गाव आहे. आणि असं होतं बरं का, की जेव्हा आयुष्यामध्ये एक वेळ येते आपली, त्यावेळी सदग्रंथ ऐकण्याची किंवा वाचण्याची आपल्याला सद्बुद्धी होते. जेव्हा आपल्याला परमेश्वराची गोडी लागते, त्यावेळी आपोआप आपल्याला गुरु येऊन भेटतात किंवा कोणातरी मार्फत ते निरोप पाठवतात. आपण भेटू अशी योजना करतात. त्या सगळं परमेश्वराच्या लीला असतात. जोपर्यंत वेळ आली नाही ना, तोपर्यंत आपण भटकतच असतो. असं आहे ते. ते पुढे म्हणतात, परंतु सांगण्याच्या ओघात, हे सगळं जे मी सांगतोय, हे सांगण्याच्या ओघात मी जे बोललो त्याबद्दल सज्जन श्रोत्यांनी राग मानून तेव्हापासून हे बोलतोय तुमच्याशी. ते मी सांगत राहिलो याच्याबद्दल चांगल्या सज्जन श्रोत्यांनी राग मानू नये. ते श्रोत्यांचं कौतुक पण करून टाकतात त्यांनी काही बोलू नये म्हणून. किती हुशार आहेत बघा. श्रोते कसे सज्जन आहेत त्यांना सांगून टाकतात ते. हा, मला क्षमा करावी. आता श्रीरंग जे बोलले ते मी सांगतो. ते काय म्हणतात, आता श्रीरंग जे बोलला म्हणजे भगवान कृष्ण जे सांगितलं त्यांनी अर्जुनाला, आता ते मी तुम्हाला सांगायला सुरुवात केली. भगवंतांनी जे सांगितले ते बुद्धीला आकलन होण्यास कठीण आहे. ते बुद्धीला आकलन होण्यास कठीण आहे. म्हणून ते शब्दात पकडणे बहुतेक अशक्यच आहे. ते समजून सांगता येणं अशक्य आहे. हं. परंतु श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेच्या प्रकाशात ते मी पाहिन, त्याचे मला ज्ञान होईल. म्हणजे माझ्या गुरूंची माझ्यावर एवढी कृपा आहे, जरी अवघड असतं तरी मी तुम्हाला ते सहज सोपं करून सांगेन, असं ते म्हणतात. मी पण माझ्या गुरूंची परवानगी घेतली होती तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगण्यापूर्वी. म्हटलं हा ग्रंथाचं निरूपण होऊ द्या, फरक लक्षात. आणि ते परमेश्वरी कृपेनेच होतं, ते खरं आहे. जर अतिंद्रिय ज्ञानाचे सामर्थ्य प्राप्त झाले, अतिंद्रिय ज्ञान म्हणजे काय, इंद्रियांच्या पलीकडे, त्याला आपण दैवी म्हणतो, जे इंद्रियांनी कळणार नाही, इंद्रियांनी समजणार नाही, उलगडणार नाही, त्याला अतिंद्रिय ज्ञान म्हणतात. आणि ते साधना करूनच प्राप्त होतं. तर ते काय म्हणतात, जर अतिंद्रिय ज्ञानाचे सामर्थ्य प्राप्त झाले तर जे दृष्टीला दिसत नाही ते दृष्टीविना पाहता येईल, दृष्टीला दिसत नाही ते पण आपण पाहू शकतो ना. असा अनुभव आपल्यापैकी बहुतेक शिष्यांना येतो. ज्ञान साधना करत असलेल्या शिष्यांना हे अनुभव येणे फार स्वाभाविक आणि सोपी गोष्ट आहे. दैवयोगाने परिस जर हाती लागला, दैवयोगाने जर परिस हाती लागला तर किमयागारालाही प्राप्त होत नाही असं सोने लोखंडात सापडत. आता किमयागार म्हणजे काय माहितीये का, की तांब्यापासून सोनं कसं बनवता येईल, त्याला किमया म्हणतात. त्या काय अशा केमिकल रिएक्शन्स आहेत. पण एखाद्याला जर परमेश्वराने परिसच दिला तर तो लोखंडाला लावला की त्याचं लगेच सोनं होत. आणि सत्य आहे प्रत्यक्षात. ज्याला परिसच मिळाला तर किमयागार जो आहे तो तांब्यापासून सोनं, त्याची पण गरज, हा कशालाही सोनं बनवू शकतो. स्वामी समर्थ जे होते त्यांच्या काळातली गोष्ट असं सांगतात, त्या किमयागारावरून मला आठवलं की नाशिकला त्यांचे काही घोलप वगैरे शिष्य होते. कपालेश्वराचं मंदिर आहे, त्यांच्या मागच्या पिढीतली लोक असावीत मला वाटतं ती. तर नाशिकमध्ये त्यावेळी एक साधू आला आणि त्याला अशी किमया येत होती की तो तांब्यापासून सोनं निर्माण करायचा. आणि मग फार लोक त्याला भेटायला यायची. आणि मग तो काय करायचा, रात्री खिडक्या किंवा दरवाजे लावून घ्यायचा, पडदे लावून घ्यायचा आणि सोनं बनवायचा. तर ही जी काही घोलप वगैरे नाशिक मधली मंडळ होती त्या काळातली, स्वामी समर्थ असतानाच्या काळातली गोष्ट सांगतो तुम्हाला. ते म्हणाले हा तर नुसती किमया करतो पण याला ब्रह्मज्ञान थोडी प्राप्त आहे. तर ते स्वामी समर्थांमध्ये याला सांगावं काहीतरी. आणि मग त्यांनी त्या किमयागारावर सांगितलं, आमच्या गुरूंना भेट म्हणजे तुला कळेल, हे तुला काहीच येत नाही. आणि पुढे अशा घटना घडून आला की हा किमयागार, हा जो साधू होता, तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला आणि त्याला तिथे असं लक्षात आलं की ज्या झाडाखाली स्वामी समर्थ बसले ते झाड सोन्याचे, त्याची पानं सोन्याची, त्याची पारंब्या ज्या आहेत त्या देखील सोन्याच्या आहेत, ते ज्याच्यावर बसले ते ओटा सोन्याचा आहे, बाजूची भूमी सोन्याची. त्याला कळेना, अरे मी तर तांब्यापासून सोनं, हे त्यांच्याकडे सोनं सोनं आहे. आणि तो नमला आणि मग त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि मग ते त्याला म्हणाले, अरे काय त्याच्यामध्ये सिद्धीमध्ये अडकून पडलायस, ब्रह्मज्ञान तुला मिळावं याच्याकरता मी तुला काय आता शिकवतो, साधना ती कर, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं रे, हे काही राहत नाही म्हणाले. मग आत्मसुख जे मिळतं ते फार विशेष आहे. आणि मग पुढे तो त्यांचा शिष्य झाला, अशी कथा आहे. तर माऊली इथे काय सांगतात की किमयागाराला जे प्राप्त होणार नाही ते देखील हे ज्ञानेश्वरी पाहून तुम्हाला प्राप्त होईल.
आलं का लक्षात? इतकं ज्ञानेश्वरीमध्ये हे आहे. जीवन जगण्याचा जे आनंद आहे, जीवन जगण्याचा जो मंत्र आहे, तो तुम्हाला 6व्या अध्यायामध्ये सापडेल. अशी त्याची थोरवी आहे. पण ते त्याला परीस आणि सोन्याची उपमा देत आहे. त्याप्रमाणे सद्गुरु कृपेची प्राप्ती झाली, तर आपल्याला अलभ्य असे काय राहणार आहे? ती कृपा माझ्यावर अलोट आहे, असे मी ज्ञानदेव. ते काय म्हणतात, की जेव्हा सद्गुरूंची कृपा होते, त्याची एखाद्याला मिळू शकत नाही, ते देखील आपल्याला सहजतेने मिळतं. असं सद्गुरूंची कृपा असते. तर ती माझ्यावर झालेली आहे. माझ्यावर निवृत्तीनाथांची कृपा झाली. त्यामुळे अवघडातलं अवघड देखील हे भगवंताची जी वचनं आहेत, ती मी तुम्हाला समजून सांगेल असं माऊली म्हणताय. म्हणजे याच्यात 2 गोष्टी, की त्यांना त्यांच्या गुरुकृपेवरती विश्वास आहे, गुरुवरती विश्वास आहे आणि त्यांना स्वतःवरही विश्वास आहे, की मी ते करू शकतो. हे याच्यातून शिकण्यासारखं आहे. आणि जेव्हा आपण आपल्या गुरुवर श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो, त्यावेळी आपल्या जीवनामध्ये अशा अनाकलनीय घटना घडून येतात. हा सारा श्रद्धेचा भाग करतात. श्रद्धा ही श्रद्धा वाढण्याचं गुपित मी तुम्हाला सांगतो. श्रद्धा कशी वाढेल? असा एक प्रश्न कोणी पण सहजतेने विचारेल. श्रद्धा कशी वाढते माहिती का? गुरूंनी दिलेल्या आज्ञेचं जर आपण पालन करायला लागलो, तर श्रद्धा वाढते. मग गुरु अवघड आज्ञा देतात का आपल्याला? ते कधीही अवघड आज्ञा देतात. नेहमी गुरु आपल्या शिष्याला पाळता येईल अशीच आज्ञा देतात. आपल्या आश्रमामध्ये पाहिलं तर तुम्हाला फार सोप्याच आज्ञा दिलेल्या गेलेल्या, की नेहमी ध्यान करा, अधूनमधून दानधर्म करा, वडीलधारे जे आहे त्यांची सेवा करा, असंच मी तुम्हाला सांगितलं. जेव्हा तुम्ही करायला लागाल तर तुमच्या जीवनामध्ये काही अशा घटना घडून येतील, की तुमच्या असं लक्षात येईल, खरे जीवन सहज आणि सोपं होत आहे. आणि मग परमेश्वराचा महिमा तुमच्या लक्षात येईल, तुमची श्रद्धा अजून वाढेल. आलं का लक्षात? असं ते आहे. पुढे माऊली म्हणतात, त्या सद्गुरु कृपेच्या योगाने माझ्या शब्दातून निराकार परब्रह्माला मी साकार करीन, अतींद्रिय ब्रह्माला इंद्रियांकडून भोगवीन. ही जी गुरुकृपा झालेली आहे, त्याच्यामुळे हा जो निराकार परब्रह्म जे आहे, त्याला मी साकार करून तुमच्या समोर सादर करेन, एवढी मला खात्री वाटते, असं ते म्हणतात. आणि हे अतिंद्रियांनी प्राप्त होणारे हे जे परब्रह्म आहे, परमात्मा आहे, त्याला इंद्रियांकडून भोगून, इंद्रियांना तो तुम्हाला कळेल इतक्या सहजतेने मी तुम्हाला तो सांगेन. म्हणजे माऊलींमध्ये किती ताकद आहे, ते आत्मविश्वास आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर तुम्ही लक्षात घ्या, की ते साक्षात भगवान विष्णूंचे अवतार होते. जसं श्रीराम हे भगवान विष्णूंचे अवतार होते, तर ते ज्यावेळी लंकेवर चढाई करण्यापूर्वी त्यांना रावणाचा जो लहान भाऊ होता, बिभीषण, तो त्यांना भेटायला आला इकडे आणि तो यांच्या सैन्यामध्ये सामील झाला. तर ते बिभीषणाला काय म्हणाले, की अरे बिभीषण, हे युद्ध जिंकल्यावरती तुला मला लंकेचा राजा करायचा आहे, तर मी तुला आत्ताच अभिषेक करून टाकतो. आणि त्यांनी त्याचा अभिषेक करून टाकला. कोणाचा? विभीषणाचा. तो म्हणे, अहो अजून तर हे युद्ध जिंकायचं आहे आणि रावणामध्ये अफाट शक्ती, त्याला खूप गोष्टी प्राप्त आहे, त्याने ते सगळं बाजूला ठेव, मला माहित आहे मी युद्ध जिंकणार आहे, तुला आत्ताच राजा घोषित करून टाक. ते काय त्यांच्यामध्ये ताकद असेल, शक्ती असेल, स्वतःवरचा विश्वास असेल, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि सामान्य माणसं काय करतात, की स्वतःवर शंका घेतात, मला हे काम जमेल की नाही, मी करेन की नाही, मला जमेल की नाही. तर जीवनामध्ये यशस्वी होण्याचं रहस्य काय? तो स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे, की हे काम मला जमणार आहे, हे काम परमात्मा माझ्याकडे करून घेणार आहे, तो करता करविता आहे. मी निष्काम भावनेने कर्म करेन आणि परमेश्वर माझे गुरु मला त्यांची सारी शक्ती मला देतील आणि हे कार्य माझ्याकडून करून घेतील. असा विश्वास ठेवला म्हणजे कार्य आपोआपच सिद्धीस जातं, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. हा या गीतेमधला गुपित संदेश असं मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी आपण धर्मग्रंथ वाचतो, तर धर्मग्रंथामध्ये काही गोष्टी अवघडपणे सांगितलेल्या नसतात. त्या इन बिटवीन द लाईन्स असतात. 2 ओव्यांच्या मध्ये त्या असतात. त्या आपण समजून घ्यायच्या असतात. तसं हे आहे. तर तुम्ही तो विश्वास ठेवा, हे मला तुम्हाला सांगायचं. पुढे माऊली म्हणतात, श्रोते हो, ऐका. फार सुंदर वाक्य, तुम्ही फार लक्ष देऊ. ते काय म्हणतात? श्रोते हो, ऐका. निष्कलंक यश, कलंक नसलेलं यश. काही लोकांना यश मिळतं पण त्याला कलंक असतो. ते काय म्हणतात? निष्कलंक यश. अवियुक्त लक्ष्मी. कशी लक्ष्मी? अवियुक्त लक्ष्मी. हा,
अमर्याद स्वतंत्र. स्वातंत्र्य इतकं आहे की कोणाचं बंधन नाही. अमर्याद स्वतंत्र. हं. अमर्याद स्वतंत्र औदार्य, असं औदार्य ते अमर्याद आहे, स्वतंत्र आहे. हं. अप्रतिहित ज्ञान, असं ज्ञान, अप्रतिहत ज्ञान. हं. शुद्ध वैराग्य. वैराग्य कसं आहे? शुद्ध आहे. त्याला काही कशाचं गालबोट लागलं नाही. शुद्ध वैराग्य. हं. सत्ता अलंकृत ऐश्वर्य, म्हणजे सत्ता पण आहे, अलंकार वगैरे सगळं काही. सत्ता अलंकृत ऐश्वर्य. हे असे हे जे 6 गुण आता मी तुम्हाला सांगितले, हे 6 उच्च प्रतीचे गुण ज्याच्या ठिकाणी वास्तव्य करतात, असे जे 6 गुण, उच्च प्रतीचे 6 गुण ज्याच्या ठिकाणी वास्तव्य करतात, अशा मग सर्व संग परित्याग केलेल्यांचा सखा तो श्रीकृष्ण. हे 6 गुण हे कोणामध्ये आहे? जो अर्जुनाचा सखा असा श्रीकृष्ण, त्याच्यामध्ये 6 गुण. कोणते 6 गुण आहेत? की त्याच्याकडे पहिलं म्हणजे काय आहे? ते निष्कलंक यश आहे. त्याला कुठलाही कलंक नाही श्रीकृष्णाच्या यशाला. दुसरं काय? त्याच्याकडे अव्युक्त लक्ष्मी, अवियुक्त लक्ष्मी. तिसरं काय? अमर्याद स्वतंत्र औदार्य आहे. हं. चौथं काय? अप्रतीत ज्ञान आहे. पाचवं काय? शुद्ध वैराग्य आहे. आणि 6वं काय? सत्तालंकृत सत्तालंकृत ऐश्वर्य. हे 6 गुण अशा कृष्णाच्या ठिकाणी त्यांनी सांगितलेला बोध मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणतात. मग सर्व संघ परित्याग केलेल्यांचा सखा. हा, तो श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना आता तो पूर्ण लक्ष देऊन आता ते प्रत्यक्ष 6व्या अध्यायाला सुरुवात करत आहे. परंतु यात सांगण्यासारखं काय माहितीये का? श्रीकृष्णामध्ये जे 6 गुण आहेत ते आपल्यामध्ये येण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आलं का लक्षात? ते जे आहेत म्हणजे निष्कलंक यश मिळालं पाहिजे, चांगल्या मार्गाने संपत्ती मिळाली पाहिजे, आपल्याला स्वतः सदैव स्वतंत्रता असली पाहिजे, केव्हाही काही करण्याची आपल्याला स्वतंत्रता असली पाहिजे, बंधनं नसली पाहिजे. ही स्वतंत्रता त्याच वेळी असते ज्यावेळी आपल्याला विरोधक नसतात, नात्यात आपसात मित्रांनो. तर आपलं वागणं बोलणं जर तसं असेल तर विरोधक तयार होत नाही ऑफिसमध्ये. म्हणजे हे जे 6 गुण त्यांनी सांगितले हे आपण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं त्याचा अर्थ. आता आपण प्रत्यक्ष भगवान कृष्णाने अर्जुनाला जो श्लोक सांगितलाय तो आता मी वाच. ते काय म्हणतात भगवान कृष्ण अर्जुनाला? कर्मफळाची आशा न करता जो विहित कर्म करतो, म्हणजे त्याला जे सांगितलेले विहित कर्म करतो, तोच खरा संन्यासी. हं? आणि योगी होय. म्हणजे निष्काम कर्म करतो, कर्मफळाची अपेक्षा न ठेवता जो कर्म करतो तो खरा संन्यासी आणि तोच खरा योगी आहे. जो अग्निहोत्राचा आणि विहित कर्माचा त्याग करून निष्क्रिय होतो तो संन्यासी किंवा योगी नाही. म्हणजे एखाद्याने अग्निहोत्राचाही त्याग केला, होम हवनचाही त्याग केला, जे विहित कर्म आहे, एखादा व्यापारी आहे, एखादा नोकरीदार आहे, एखादा शेतकरी आहे, एखादा सोनार आहे, एखादा कुंभार आहे, एखादा लोहार आहे, ते जे त्याला विहित कर्म दिलेले परमेश्वराने संसारातलं, त्याचाही त्याग केला आणि निष्क्रिय झालेला आहे, तो माणूस त्याला संन्यासी म्हणता येणार नाही किंवा त्याला योगी पण म्हणता येणार. म्हणजेच परमेश्वर काय सांगताय की तुम्हाला जे विहित कर्म दिलेलं आहे ते तुम्ही करा. ते कसं करा? निष्काम कर्म भावनेने करा, कर्मफळाची अपेक्षा न ठेवता करा, करते पण परमेश्वराला देऊन करा. म्हणजेच तुम्ही संन्यासी आहात, खरे संन्यासी तुम्ही आहात. तर भगवे कपडे घातले भिक्षा मागत फिरतायत आणि ना गुरु भेटले, ना अध्यात्म कळालंय आणि आता भिक्षा ना घरी जातायत, असे खूप लोक बघतो आपण हिंदुस्थानामध्ये. तुम्हाला 99.99% लोक अशीच सापडतात, भगवे कपडे घातलेले आहेत, इकडून तिकडे फिरतायत, आता घरी परत जाता येत नाही, घराचा त्याग केलेला आहे आणि ब्रह्मज्ञान पण प्राप्त झालेलं नाही, खरं अध्यात्म पण कळलेलं नाही, अशी बरीच लोक आपण. हे संन्यासी नाही. खरा संन्यासी तोच की जो निष्काम कर्म योग करतो, तो खरा संन्यासी. आणि इतर वेळी साधना पण करतो, तो खरा संन्यासी किंवा तोच खरा योगी, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आमच्याकडे फॅक्टरीमध्ये एक वॉचमन होता, 70च्या पुढे वय असेल ते, आता माणूस 58ला रिटायर्ड होतो, पण तो म्हणाला मला इथे रात्री राहू देत जा आणि तुम्हाला पाहिजे ते पैसे मला द्या, पण मला राहू द्या इथे. एकदा तो 2-3 कुठेतरी गावाला गेला, 1-2 महिने दिसलाच नाही. नंतर आल्यावरती म्हटलं, अरे तू कशाला काम करतो, इतकं तुझं वय आहे, काटक प्रकृती होती पण त्याची. म्हटलं कुठे गेला होता म्हटलं तुम्ही दोन?
तो म्हणे काही नाही, मी चारधामची यात्रा करून आलो, काशी बिशी तिकडे सगळं फिरून आलो म्हणाले. म्हटलं या वयात म्हणजे कोण कोण गेलो? एकटाच गेलो. म्हटलं अरे तुला नातू आहे, तुला मुलं आहे, पत्नी आहे. तो म्हणे एकटाच गेलो म्हणे, सगळ्यांना कुठे लचाण घेऊन फिरत बसायचं. म्हटलं मग एकट्याला या वयात जमलं का? म्हणे फार सोपं काम म्हणे. रिझर्वेशन काही नाही, भगवे कपडे घातले, कोणी तिकीट विचारत नाही म्हणे. कोणी तिकीट विचारत नाही म्हणे. सगळे जेवण मिळतं, तिकीट विचारत नाही, राहायची सोय होऊन जाते. म्हणजे खरं अध्यात्म नाही. बरं, खरं अध्यात्म परमेश्वराने दिलेलं कर्म करायला पाहिजे, त्याच्यातून वेळ काढायला पाहिजे, साधना केली पाहिजे, इतरांना आनंदी ठेवा, परिपूर्णतेने जीवन जगलं पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, हा बोला. या मीटिंगचे 10 मिनिटं राहिलेत. अरे बापरे, असं झालंय का? आता बघा, गंमत अशी येत आहे की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला एक श्लोक सांगितला, दोन किंवा तीन, आणि माऊलींनी काय केलं, 39व्या ओळीपासून 51व्या ओळीपर्यंत हे किती 22 ओव्या रचल्या याच्यावर. काय त्यांची कमाल आहे बघा तुम्ही. आता 10 मिनिटात तर काही 22 ओव्या होणार नाही, बरोबर आहे की नाही? काही हरकत नाही, एवढं होतील, एक 2-3 ओव्या मी वाचतो आणि बाकीचं आपण पुढे करूया. आता माऊली काय म्हणतात त्याच्यामध्ये, योगी आणि संन्यासी एकच आहे. योगी आणि संन्यासी एकच आहे. कदाचित तू त्यांना भिन्न भिन्न मानशील, परंतु एकच आहे असे विचारांच्या अंती तुझ्या निदर्शनास येईल. म्हणजे आपण म्हणतो योगी जो साधना करतो तो आणि संन्यासी वेगळे, तसं नाही, ते दोघं एकच आहे. ते दोघं परमेश्वराच्या प्राप्तीकरताच बसलेले आहेत. परमेश्वराची प्राप्ती व्हावी म्हणूनच ते करतायत. नामभेदाचा भ्रम दूर केला तर योग म्हणजेच संन्यास, आणि योगी आणि कर्म संन्यासी ज्ञानप्राप्तीनंतर ब्रह्म होतात. त्यामुळे अखंड ब्रह्म स्वरूपात भेद उरत नाही. म्हणजे ते काय म्हणतात की योगी आणि संन्यासी ही जी दोन नावं वेगळी दिसतात, ती प्रत्यक्षात वेगळी नाही, एकच आहे. त्या दोघांनी दोन्ही मार्गाने गेल्यानंतर प्रत्यक्षात ते एकच आहे. त्यांना काय होतं, परब्रह्माची प्राप्ती होते. शेवटी काय एकच प्राप्ती, त्यामुळे ते वेगळे नाही, एकच आहे, तुम्ही लक्षात घ्या, ते म्हणतात. म्हणजे तुम्ही संन्यास मार्गाने गेला आणि या मार्गाने गेला तरी आपण तिथेच पोहोचतो. योग म्हणजे संन्यास, आणि योगी आणि कर्म संन्यासी ज्ञानप्राप्तीनंतर ब्रह्म होतात. त्यामुळे अखंड ब्रह्मस्वरूपात भेद उरत नाही. ज्याप्रमाणे एकाच पुरुषाला निरनिळ्या नावाने हाका मारतो, कोणी काका म्हणतं, कोणी दादा म्हणतं, कोणी मामा म्हणतं, किंवा दोन मार्गाने एकाच स्थळी जात आहे. दोन मार्गांनी गेलो, आपल्याला पुण्याला जायचे दोन मार्ग, एक कल्याण मार्गे जाऊ शकतो, एक आळेफाटा या बाजूने आपण जाऊ शकतो, पण पोहोचतात तुम्ही पुण्याला. तसं तुम्ही निष्काम कर्मयोग जरी केला किंवा ज्ञानयोग जरी केला तर तुम्ही शेवटी परमेश्वराला जाऊन मिळणार. ते दोन्ही एकच आहे. म्हणजे कर्मयोगी पण एक आणि संन्यासी पण एक, ते वेगळे नाही, ते तुम्ही लक्षात घ्या, असं भगवान कृष्ण सांगतात. पुढे ते अजून एक उदाहरण देतात, किंवा स्वभावतःच एकच असलेले पाणी भिन्न भिन्न पात्रात भरले तर ते एकच असतं. जर पाणी वेगळ्या पात्रांमध्ये भरलं, जसं पात्र असतं तसं त्या पाण्याला आकार येतो, पण प्रत्यक्षामध्ये पाणी एकच आहे. तसे या दोन्ही गोष्टी पण एकच आहेत असं ते सांगतात. त्याप्रमाणे योग आणि संन्यासातले वेगळेपण दिखाऊ आहे. त्याच्यामध्ये वेगळेपण दिसतं योग आणि संन्यास, पण ते वेगळेपण ते एकच आहे. दोघांचं ध्येय काय, परमेश्वर प्राप्त, बरोबर आहे. जो कर्मे करून फलाविषयी आसक्त नसतो तोच या जगात योगी म्हणून शास्त्र संबंध आणि संत मंडळींमध्ये मान्य आहे. जो कर्मे करून कर्म करतो आणि फलाविषयी आसक्त नसतो, म्हणजे फल हेच मिळेल का ते आसक्त नसतं, जे मिळेल ते परमेश्वर देईल ते, तोच या जगात योगी म्हणून शास्त्र संबंध आहे. फळाची अपेक्षा न ठेवणार हाच खरा योगी, आणि संत मंडळीमध्ये मान्य आहे, त्याला संत मंडळीमध्ये मान्यता आहे असं ते सांगतात. आता इथे आपण थांबूया, कारण की नाहीतर आपलं पसायदान जे म्हणतो ते होणार नाही, म्हणून मी माझ्या शब्दांना विराम देतो. आणि तुम्ही असं तन्मयतेने ऐकता, तुम्ही वेळ कसा संपतोय कळतच नाही. हे या शब्दांचं, खरोखर या शब्दांचे अलंकार आहेत असं मी तुम्हाला सांगतो. या शब्दांची ती गोडी आहे, या शब्दांचं ते सौंदर्य आहे. तुम्ही सर्वजण आजचा 27वा भाग ऐकायला आला आणि मला बोलतं केलं, आणि माऊलींनी माझ्यावर कृपा केली म्हणून मला हे बोलता आलं. त्यामुळे तुम्हा सर्वांचे, माऊलींचे आणि माझ्या गुरूंचे मी आभार व्यक्त करतो.
आणि तुमच्या हृदयातल्या कृष्णाला वंदन करतो. जय श्रीराम. जय श्री